छत्रपती संभाजीनगरमधील खड्ड्यांमुळे स्मार्ट सिटी बस बंद पडली। बस खड्ड्यात जोरात आदळल्यानं बसचं चाक तुटलं। जागेवर बसची दुरुस्ती शक्य नसल्यानं क्रेनच्या सहाय्यानं बस बाजूला करण्याची वेळ। यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील डोळंबा ते वडगाव पांदण रस्ता 12 वर्षांपासून रखडलेला। रस्त्याचं काम रखडल्यानं प्रचंड दुरवस्था, परिसरातील शेतकऱ्यांची गैरसोय। नाशिक ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याची चाळण। पिंपळ रामाचे ते एरंडगाव दरम्यान रस्त्याची बिकट अवस्था। वाहन चालकांनी वाहनं चालवताना त्यांना करावी लागते कसरत। रस्त्यांची कामं त्वरित करण्याची स्थानिकांची मागणी। पुण्यातील भोर वरंधा घाटात दरड कोसळल्यानंतर भोरचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी घाटाची केली पाहणी। प्रशासनाकडून 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांसाठी वरंधा घाट बंद ठेवण्यात आला। TV9 मराठीच्या बातमीनंतर नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास थांबला। केलखाडीच्या विद्यार्थ्यांचा झाडाच्या फांदीवरून शाळेत जात असतानाची बातमी समोर आल्यानंतर मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडून साको पुलाची उभारणी। जळगाव जामनेरमध्ये पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डींच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न। बैठकीत गणेश मंडळांतर्फे गणेशोत्सवातील विविध समस्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या। वर्ध्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। बैलजोडीची पूजा करत आंदोलन। समायोजनासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप कायम।